Thereafter, Governor of Punjab Shivraj Patil Thakurkar congratulated the Sanstha about its success. New education is going to be very, very important. If education does not widen our vision about trade and agriculture, about industry and profession, about our practical life and about our ideologies, about the final truth which has to be realized by us, that education cannot be called a complete education. Unfortunately for us, with the help of new equipments, it is becoming possible. The university should become universal. The colleges should at least cover the entire area of the state and not of one district or one region. And they should provide all those things. Unless that kind of attitude is developed, education will not be called a complete thing. And fortunately, attempts are being done by those who have been working in this institution. Their predecessors also did the same thing. That is why this has become a very, very good institution. The Golden Jubilee is being celebrated. We would like that for many, many years this institution will keep growing with every passing day and the passing year and cover most modern and new areas, and will impart education not only to the students in the colleges and in their educational institutions, but to the entire society as a whole, and fulfill the aim and objective which has to be fulfilled by educational institutions. Practically, we should be strong. We should be able to manage our own lives, but at the same time, ideologically, we should also be correct. We should all be very inclusive. Anything which is deficient in this respect is not going to be helpful to the education. And this is happening, and we will keep on praying and hoping that this institution will keep it happening. I don't want to say anything more than this. मी तुमच्याबरोबर येऊन अनेक वेळा बोललेलो आहे. आजच्या या सभेमध्ये बाहेरून आलेले जे पाहुणे आहेत आणि विशेष करून आपले जे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांचे विचार ऐकण्याकरता आतुर आहात. म्हणून जास्त न बोलताना माझ्या भाषणाला या ठिकाणी पूर्णविराम देऊन संस्थेच्या सर्व चालकांना, लावटेजींना, बियानीजींना, सोनोजींना, त्यांच्या सगळ्या मित्रांना माझ्यातर्फे आणि आपल्यातर्फे शुभेच्छा देऊन आणि आपण या ठिकाणी इतक्या सुंदर रीतीने उपस्थित राहून या कार्यक्रमाची गरिमा वाढवतात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करून, माझे विचार ऐकण्याबद्दल आपले मनापासून आभार व्यक्त करून मी आपले रजा घेतो. जय हिंद. भाषेमध्ये मर्यादा नको. मराठीतून, हिंदीतून, इंग्रजीतून बोललं पाहिजे. विचारामध्ये मर्यादा नको आणि आपल्या दृष्टीमध्ये मर्यादा नको. आणि हे जर घडलं तर खरोखरच आपलं मन मोठं झालं आणि आपले विचार प्रगल्भ झाले आपल्याला असं म्हणता येईल. ते घडो अशी प्रार्थना करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. Shri Prithviraj Chauhan addressed the crowd and appreciated the education system of Latur. सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे 50 वर्षाची जाज्वल्य परंपरा साजरी करण्याचा समारंभ आणि साजरी करण्याची संधी दयानंद शिक्षण संस्थेला यावर्षी मिळाली. आणि संबंध वर्षभर आपण हा कार्यक्रम आयोजित केला, साजरा केला आणि आज त्याचा राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते सांगता समारंभ होतो. लातूरला शिक्षणाची एक वेगळी परंपरा आहे. एक सुरुवातीला एक तालुका मुख्यालय असलेले हे शहर इथल्या नेत्यांच्या कर्तृत्वामुळे आज मला आठवण येते माझे सहकारी विलासरावजी देशमुख आपल्या इथे नाहीत. त्याचबरोबर सन्मान्य
पाटील साहेब, शिवराज पाटील साहेब, जे इथल्या शिक्षण संस्थांची अतिशय जवळून निगडीत होते, लातूरचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कामाला आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या एका कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून कायद्याचं शिक्षण देखील दिलं. आणि यासारख्या अनेक नेत्यांच्या मुळं लातूरला एक आगळं वेगळं महत्त्व निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून मराठवाड्यातलं ऑक्सफोर्ड म्हणून त्याला पदवी दिली जाते. आजच्या यावर्षीच्या देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये लातूरच्या विद्यार्थ्यांनी आपल्या लातूरचं नाव संबंध देशात, त्यांचा झेंडा देशात फडकवलेला आहे. आणि असं लातूरची कीर्ती निर्माण करणाऱ्या मध्ये महत्वाची भूमिका असणारी संस्था दयानंद शिक्षण संस्था, त्यातली एक महत्वाची भूमिका आज या ठिकाणी अधोरेखित करणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच महामहिम राष्ट्रपतीजी आपल्या सर्वांच्या पाठीवर थाप टाकण्याकरता, शाबासकी देण्याकरता, आपल्या आनंदामागे सहभागी होण्याकरता येत आलेले, त्यांचं मी मनपूर्वक राज्याच्या वतीनं स्वागत करतो. काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमामध्ये मी महाराष्ट्रासमोरची प्रमुख आव्हानं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा एक प्रकारची कार्यक्रम पत्रिका, एक प्रकारचा अजेंडा मी त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामध्ये जे काही 5 मुद्दे मी पुढे ठेवले होते, त्यामधला एक सर्वात महत्वाचा मुद्दा शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्याचा होता. आज मला वाटतं संख्यात्मक शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण खूप प्रगती केलेली आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये आपण GPS सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक किलोमीटरला प्राथमिक शाळा असली पाहिजे, प्रत्येक 3 किलोमीटरला उच्च प्राथमिक शाळा आणि प्रत्येक 5 किलोमीटरमध्ये माध्यमिक शाळा असली पाहिजे असा आग्रह केलेला आहे. शिक्षणाचा आपण ऍक्सेस, शिक्षण मिळालं पाहिजे आपल्या जवळपास, हे आपण साध्य केलेलं आहे. केंद्र सरकारने देखील काही दिवसापूर्वी शिक्षणाचा अधिकार सक्तीचे आणि मोफत शिक्षण देण्याचा कायदा पारित केला, तोही आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. संख्यात्मक शिक्षणाचा विस्तार निश्चितच झालेला आहे. मग त्यामध्ये केंद्र सरकारचा सर्व शिक्षा अभियानचा कार्यक्रम असेल. आज जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 1,62,00,000 विद्यार्थी आणि 5 लाखाच्या वर शिक्षक, 1 लाखाच्या वर शाळा असा विस्तार झालेला आहे. पण आता यापुढचं आपलं आव्हान आहे गुणात्मक शिक्षणाचं, शिक्षणातली गुणात्मकता वाढवण्याचं. मी नेहमी सांगतो की आपला देश नैसर्गिक संपत्तीच्या आधारावर एक महाशक्ती बनू शकणार नाही, कारण आपल्याकडं नैसर्गिक संपदा तितक्या विपुल प्रमाणात उपलब्ध नाहीये. प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला नैसर्गिक तेल आयात करावं लागतं, कोळसा आयात करावा लागतो. इतर मोठे देश आहेत, आपले स्पर्धक आहेत, त्यांच्याकडे निसर्गाने खूप मोठी नैसर्गिक संपदा दिलेली आहे. आपल्याला एक महाशक्ती बनायचं असेल, आपली आर्थिक प्रगती याच वेगाने चालू ठेवायची असेल, आपल्या देशासमोरची जी दारिद्र्याचं आव्हान असेल, निरक्षरतेचं आव्हान असेल, आरोग्याचं आव्हान असेल, घरबांधणीचं आव्हान असेल, हे सगळं सोडवायचं असेल तर विकासाचा वेग असाच वेगाने चालू ठेवला पाहिजे. आणि तो ठेवायचा असेल तर आपल्या मनुष्यबळाच्या कौशल्यावर, बौद्धिक क्षमतेवर तेच आपण करू शकू. आज आपल्या देशामध्ये आपल्या बौद्धिक कौशल्यावर आधारित नॉलेज बेस्ड इकॉनॉमी, जर आपण विज्ञान अधिष्ठित अर्थव्यवस्था, ज्ञान अधिष्ठित अर्थव्यवस्था निर्माण करू शकू, तरच आपल्याला ही विकासाची घोडदौड चालू ठेवण्यात
ठेवता येईल. आणि म्हणून आज दयानंद शिक्षण संस्थेसारख्या शिक्षण संस्था तरी 50 वर्ष शिक्षणदानाचं चांगलं गुणवत्तादार शिक्षणाचं काम केलेलं आहे. त्यांचं समाजातलं एक अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणजे या संस्थेची संबंधित अगदी सन्माननीय शिवराज पाटील साहेबांच्या पासून अनेक जे काही या संस्थेची संलग्न राहिलेली आहेत, या संस्थेत त्यांनी संचालन केलेले आहे, त्याला दिशा दिलेली आहे, मार्गदर्शन दिलं आहे, त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या पुढच्या काळामध्ये गुणवत्तेचं आव्हान स्वीकारून आपण निश्चितपणे पुढे वाटचाल कराल आणि महाराष्ट्राला दिशा दाखवाल, देशाला दिशा दाखवाल, अशा मी शुभेच्छा आपल्याला देतो. महामहिम राष्ट्रपति जी आज राष्ट्रपति बनने के बाद पहली बार लातूर आ रहे हैं. लातूर की जनता की ओर से, महाराष्ट्र की जनता की ओर से मैं उनका हार्दिक स्वागत अवश्य करता हूं. मैं आश्वासन आपको देता हूं कि महाराष्ट्र ने भी एक हाल ही में भयंकर सूखे का मुकाबला किया है, लेकिन हम आपको विश्वास दिलाते हैं कि महाराष्ट्र इसी कोई भी आह्वान सामने आए फिर भी एक भारत का अग्रणी राज्य, सबसे अमीर राज्य, सबसे बड़ा औद्योगिक राज्य, सबसे प्रथम निर्यात करने वाला राज्य और देश की अर्थव्यवस्था चलाने वाली गाड़ी का इंजन के रूप में काम करता रहेगा. और हमारे सामने जो भी आह्वान है उन्हें पूरा करने के लिए पूरी जी तोड़ मेहनत करेंगे. और महाराष्ट्र की जनता आपके साथ, देश के साथ है और आपको विश्वास दिलाते हैं कि सभी आह्वानों का मुकाबला करते हुए महाराष्ट्र इसी तरह से प्रगति करता रहेगा, देश को आगे बढ़ाता रहेगा. आपके यहाँ पधारने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्व लातूरकरांना, दयानंद शिक्षण संस्थेला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढच्या वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. The successful accomplishment of the society is published in the form of a magazine, and the first copy of the publication was presented as a gift to the Honorable President. The Honorable President Shri Pranab Mukherjee, who was also the guest of honor at the occasion, addressed the mob with his valuable words. Thanks to the initiatives taken by Swami Dayanand Society, today Latur has emerged as an important hub of educational institutions catering the need of not only the people of this area but also of large part of the country. I congratulate those who took the initiative and those who are carrying on these activities. Swami Dayanand was a great social reformer. As founder of the Arya Samaj movement, he not only advocated for building up a new nation on the basis of certain basic values. Many of his followers later on made immense contribution in the field of education, in the field of women emancipation, launching the movement for empowerment of women. Two messages of Swami Dayanand Ji is of equally, if not more relevant today. One, spread of education. He believed, and not only believed, tried to convert his belief into action, that Indian emancipation, remaking of the nation will come through advancement of education, modern, scientific, rational education. And when I am speaking to an education hub, a premier academic institution, it comes to my mind that no doubt
Over the period of years, we have made substantial physical expansion in our educational structures. At the end of the 11th five-year plan, the total number of students enrolled in the higher education are more than 2.6 crores, 2 crores 60 lakhs. It is projected at the end of the 5 years 12th plan, the figure may reach to 3 crores 60 lakhs. Right now, when I am speaking before you, there are 659 degree awarding institutions all over India. Of course, a large number of them are in Maharashtra. More than 33,000 colleges spread over India. But still, when we look at from two aspects, even from the physical expansions, we find that out of every 1,000 eligible students to be admitted in the higher education in the age group of 18 to 24, percentage in India is just 7% compared to 21% of Germany and 34% of United States of America. There are many large areas in this country where accessibility to higher education is not possible. Institutions do not exist there. Therefore, in order to achieve the objective of building up a knowledge-based society, and today's economy is basically knowledge-based economy, technology-based economy, innovation-based economy. Therefore, knowledge is power. If it was an ancient saying, it is equally relevant even today. So, for the expansion of that education, we shall have to emphasize on accessibility, availability, and affordability. Large number of meritorious students are not provided with the opportunity to show their talents, latent potentiality, are not allowed to be blossomed because of financial hardship. I am happy that education loan, large number of scholarship schemes